सध्या निवडणूक आणि राजकारणाचे वाळे आहेत आपल्या इथे, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं काय यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाही त्यांना होते पाहिजे. बिग बॉसच्या तिकिटाचं कोणाला मिळालं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही, पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहिती नाही. हे सर जास्त कठीण आहे, इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सर, श्रावणी सतीश, नमस्कार. मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट. मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतात. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झाले, त्या बाबतीत काय बोला? आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळतात शनिवार रविवार टॉर्नामेंट्स, आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहिती नसतं त्यांना. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोने सुद्धा मला दिलेली आहे, त्यासाठी त्या शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरं कसं काय तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झाले, त्या बाबतीत तुम्ही काय बोला? नाही, तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. तर प्रत्येक शो नंतर असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात, आणि कधी कधी मला वाटतं का हे हा तर काय काय चाललं तरी, कारण ते एवढे इम्पॉर्टंट असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे, आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढी इमोशनली इन्व्हेस्टेड असतात. आणि मला वाटतं की ते ह्या शोची विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून देतात. प्रत्येकाला वाटतं की माझं एक मुद्दा आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही, किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच, आणि त्यांच्या रिएक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत, ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत हे पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो.